बऱ्याच लोकांना कळत नाही की शिवरात्रीला महादेवाची पूजा अर्चना कशी करायची व कोणते उपाय केल्यास काय प्राप्त होते, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. शिवरात्रीच्या दिवशी रात्री 8 ते 11 वाजता नारळ पाण्याने शिवाचे अभिषेक केल्यास नोकरीत प्रमोशन होतो किंवा व्यापार असेल तर व्यापारात उन्नती होते. शिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र शंकरास वाहिल्यास तुमचे सर्व पाप नष्ट होतात. मोसंबीच्या रसाने शिवाचे अभिषेक केल्यास जीवनातील सर्व दुःखापासून मुक्ती मिळते. शिवरात्रीला गंगाजलाने शिवाचे अभिषेक केल्यास पूर्वजन्मी केलेल्या पुण्याचे फळ शीघ्र प्राप्त होते. तुमचे घर किंवा जमीन घेण्याचे स्वप्न पूर्ण होत नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी 12 गव्हाचे दाणे शिवाला अर्पण करा व ते परत उचलून आणा आणि दर महिन्याला शिवरात्री येते त्या दाण्यातील एक गहू अशोक सुंदरीच्या जागी अर्पण करा. अशाप्रमाणे 12 महिने करा व पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुमचे घराचे किंवा जागा घेण्याचे जे स्वप्न असेल ते पूर्ण होईल. गाईच्या दुधाने शिवाचे अभिषेक केल्यास तुमचे सर्व कामे मार्गी लागतात व जीवन सुखमय होते. तुम्हाला जर कर्जापासून मुक्ती हवी असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तांदळाची बारीक पावडर करायची व ते पाण्यात टाकून त्या पाण्याने शिवाचे अभिषेक केल्यास तुम्ही कर्जापासून मुक्त होता. घरात पाळणा हळद नसेल, लग्न होऊन बरेच वर्ष होऊनही घरात मूल नसेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी 21, 51 किंवा 108 गहू महादेवाला अर्पण करा किंवा जोपर्यंत पाळणा हळद नाही तोपर्यंत दर सोमवारी शंकराला याप्रमाणे गहू अर्पण करा. आजारापासून मुक्ती हवी असेल तर शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता 7 बोरं घ्या व आजारी व्यक्तीच्या डोक्यावरून अँटी क्लॉकवाईज 7 वेळा फिरवा व शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. 3 महिन्यात आजारी व्यक्ती पूर्णपणे निरोगी होईल व आजारपणाला पूर्णविराम लागेल. शिवरात्रीच्या दिवशी शंकराच्या मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी न चुकता नंदीचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. नंदीच्या पाठीमागे उभे राहून नंदीच्या 2 शिंगेतून महादेवाचे दर्शन जो महाशिवरात्रीला घेईल त्याच्या जीवनातील सर्व दुःख नाहीसे होतील व तो मनुष्य सदा सुखी राहील.